इंग्लंडची बॉलिंग असो, बॅटिंग असो किंवा फिल्डिंग असो, तर कोणते मोठे रिझन्स होते ज्याच्यामुळे इंग्लंडला सेकंड टेस्टमध्ये पराभव स्वीकारावा लागला, ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, थोडा लेट झाला हा व्हिडिओ बनवताना. थोडा कारणांमुळं टाईम भेटला नाही, त्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवता आला नाही. बट आता आपण विश्लेषण करूया. सेकंड टेस्ट झाली इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये, गाबामध्ये. तर काय झालं त्या टेस्टमध्ये, कोणत्या कारणांमुळे इंग्लंडला ही टेस्ट कॉस्ट करावी लागली आणि ऑलरेडी ऑस्ट्रेलियाने 2-0ची आघाडी घेतलेली या सिरीजमध्ये. तर कोणते कारण होते, कशा प्रकारे मॅच प्रोग्रेस झाली, कुठे ॲक्च्युली टर्निंग पॉईंट होते, ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. तर तुम्ही बघितलं असेल तर डे 1ला ऑलरेडी इंग्लंड टॉस जिंकली, बॅटिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आणि डे 1ला तुम्ही जर बघितलं असेल तर पिच थोडी ग्रीन होती, त्याच्यावर ग्रीन सरफेस होता, थोडी पिचमध्ये थोडा स्विंग होता, थोडं बॉलिंगला मदत करत होती फास्ट बॉलरला. तर तुम्हाला तिथे स्टार्कनी तुम्ही ऑलरेडी एकतर बॅटिंग चॉईस केली, तर डिसिजनला थोडं हे होतं, बट स्टील तुम्ही बॅटिंग चॉईस केली. त्यानंतर तुम्ही स्टार्कला फर्स्ट ओव्हरमध्ये तुम्हाला माहिती आहे ॲशेस, स्टार्क आणि पहिली ओव्हर त्यांचं एक रिलेशन आहे ना, ते अतूट बंधन आहे. त्याच्यामध्ये स्टार्कनी स्टार्टिंगच्या स्पेलमध्येच बेन डकेट आणि ओली पॉपला आउट केलं. अर्ली विकेट गेल्या दोन्हीसुद्धा इंग्लंडच्या. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल झॅक क्रावलीने थोड्या एवढ्या अवघड पिचवर सुद्धा चांगली बॅटिंग केली. थोडा वेळ तिथं चांगला खेळत होता. 76 रन केले काहीतरी त्याने, आणि एक पुल शॉट खेळताना निसारच्या बॉलिंगवर आउट झाला. त्यानंतर तुम्ही ब्रूक बघितला असेल, जसं त्याची बॅटिंग आहे तुम्ही प्रत्येक टेस्टमध्ये बघितलं असेल तर थोडा ॲग्रेसिव्ह बॅटिंग करायचा प्रयत्न करतो. याही मॅचमध्ये तसेच त्यांनी बॅटिंग करायचा प्रयत्न केला, ॲग्रेसिव्ह बॅटिंग केली, रन केले त्यांनी. बट त्यानंतर स्टारच्या बॉलिंगवर एज लागून आउट झाला तो सुद्धा. सो स्टोक्स, आणि सगळ्यात मोठा पॉईंट होता स्टोक्स रनआउट झाला. ज्यावेळेस जो रूट चांगली बॅटिंग करत होता थ्रूआउट पहिली जर इनिंग बघितली असेल, जो रूट अनबिलिव्हेबल, एकदम भारी बॅटिंग करत होता, ब्रिलियंट बॅटिंग करत होता. त्याच्यामध्ये दोघांची एक पार्टनरशिप बिल्ड होत होती आणि त्याच्यामध्येच स्टोक्स रनआउट झाला. ॲक्च्युली त्यांनी बॉल टच केला आणि त्याला एक सिंगल काढायच्या प्रयत्नामध्ये तिथं रन नव्हताच ॲक्च्युली. त्याच्यामध्ये जो रूटचा काहीच दोष नव्हता. तो अर्ध्या पिचपर्यंत आला, तिथून नंतर मागं जाणं अवघड होतं. त्याच्यामध्ये जॉश इंगिल्सचा डायरेक्ट थ्रो, त्याच्यामध्ये स्टोक्स चांगल्या प्रकारे म्हणजे आऊट झाला तिथे. त्याच्यामुळे थोडा तिथं इनिंग्सला जे काय म्हणतात ना का टर्निंग पॉईंट होता इंग्लंडच्या पहिल्या इनिंगचा, तर तिथं स्टोक्स रनआउट झाला. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल जो रूटनी ब्रिलियंट बॅटिंग केली त्या सरफेसवर सुद्धा. त्यांनी फर्स्ट 100 बनवलं, एवढे त्यांनी 100 बनवले. बट त्यांनी त्याचं फर्स्ट 100 होतं ऑस्ट्रेलियाच्या सरफेसवर. तर बॅटिंग खूप छान केली त्यांनी. 135 काहीतरी रन केले होते त्यांनी, बट एकदम ब्रिलियंट बॅटिंग केली. तर जो रूटनी त्याचं पहिलं सेंचुरी मारली ऑस्ट्रेलियाच्या सरफेसवर. त्यानंतर तुम्ही ॲलेक्स कॅरीचा तर कॅच बघितला असेल, ब्रिलियंट कॅच पकडला होता, मागे पळत होता. त्याच्यासोबत मार्नस लब्युशनसुद्धा होता, दोघंसुद्धा जवळजवळ आलते. तर त्याच्यामध्ये कॅच पकडणं खूप अवघड होतं. त्यात जे ॲलेक्स कॅरीने कॅच पकडला, अटकिन्सनचा कॅच होता, जर मी चुकीचा नाही तर अटकिन्सनचा कॅच होता. मागं बॉल गेला, मागं पळताना तो कॅच पकडला, एकदम ब्रिलियंट कॅच पकडला. तर ॲलेक्स कॅरीने सुद्धा पहिल्या फर्स्ट डेमध्ये चांगली फिल्डिंग केली. लास्ट ओव्हर्समध्ये तुम्ही बघितलं असेल तर लास्टची पार्टनरशिप झाली, ती ब्रिलियंट पार्टनरशिप होती आर्चर आणि रूटमध्ये. आर्चरने काय बॅटिंग केली, एकदम ॲग्रेसिव्ह वाटत होता. बॉल जसा येत होता बॅटिंग तसा जोरात मारायचा प्रयत्न करत होता. एकदम भारी बॅटिंग केली तिने सुद्धा. आणि जो रूट आणि त्याच्यामध्ये एक लास्ट क्लास 10th विकेटसाठी एक चांगली पार्टनरशिप झाली. आणि तर असाच पहिला दिवस झाला. सार्कने 6 विकेट्स घेतले फर्स्ट डेमध्ये. इंग्लंडचा स्कोर 325 झाला 9 विकेटच्या लॉसवर. तर एक विकेट बाकी होता, म्हणजे पूर्ण दिवस खेळून काढला इंग्लंडने. तर इंग्लंडचा स्कोर होता 325 आणि वर 9 विकेट. त्यामध्ये जो रूटचा स्कोर होता 135 नॉट आउट. आणि आर्चरने 32 रन केले होते 10th विकेटसाठी. ही खूप इम्पॉर्टंट पार्टनरशिप होती. दोघांनी ब्रिलियंट बॅटिंग केली. त्याच्यामध्ये जो रूटचा एक रिव्हर्स शॉट होता, काय शॉट होता तो, एकदम रिव्हर्स शॉट मारला डायरेक्ट 6ला बॉल. तर ब्रिलियंट बॅटिंग केली फर्स्ट डेमध्ये. जो रूट पॉझिटिव्ह होते त्यांच्यासाठी. जो रूटनी बॅटिंग भारी केली, आर्चरनी, झॅक क्रावलीनी. बट अजून हा स्कोर जिथं 325 होता तिथं 400 असू शकत होता, जिथं बेन स्टोक्स रनआउट झाला. त्याच्यामध्ये ओली पॉपसुद्धा लवकर आउट झाला, बेन डकेट 0 आउट झाला. सो हे कुठे पॉईंट्स होते जिथे थोडं इनिंग्सला ब्रेक लागली फर्स्ट इनिंगमध्ये इंग्लंडच्या. तर आता आपण सेकंड डेमध्ये काय झालं ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो, जसा दुसरा दिवस चालू झाला, दुसऱ्या दिवशी आर्चर बॅटिंग करत होता. त्यानंतर त्यांनी 32 रन फर्स्ट डेमध्ये केले होते. बट त्यानंतर फक्त 6 रन जोडू शकला आणि आऊट झाला. तिथं जो रूट नॉट आऊट राहिला.
138 रन करून जो रूट नॉट आऊट राहिला. तर अशी इंग्लंडची इनिंग संपली. फर्स्ट इनिंग 334 रन्स ऑल आऊट झाली इंग्लंड. त्यामध्ये जो रूट नॉट आऊट राहिला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलिया बॅटिंगला आली. ज्यावेळेस ऑस्ट्रेलिया बॅटिंग आली त्यानंतर एकदम भारी बॅटिंग केली नेदरलँड आणि हेडने. स्टार्टिंगला हेडने टाईम घेतला. हेड असा टाईम घेताना जास्त करून दिसत नाही, बट यावेळेस टाईम घेतला. त्यांचा फर्स्ट विकेट जो पडला तो आय थिंक 77 रनावर पहिला विकेट पडला. हेडने एकदम चांगली बॅटिंग केली. 33 रनवर आऊट झाला. पहिला विकेट हा हेडचा होता. त्यानंतर त्यांनी कार्सने त्याचा विकेट घेतला होता, बट तुम्ही बघितलं असेल तर 77 रनवर पहिला विकेट लूज केला. त्यानंतर नेदरलँड आऊट झाला असेल 72 रन्सवर. तर दोघांनी चांगली बॅटिंग केली. चांगला एक प्लॅटफॉर्म भेटला होता ऑस्ट्रेलियाला ऑलरेडी. आर्चरने त्याचा विकेट घेतला होता. नेदरलँड आऊट करताना यॉर्कर बॉल टाकला, डायरेक्ट त्याला शूच्या टोला लागला. तर LBW आऊट दिला त्याला तिथे. तर नेदरलँड आऊट झाला 72 रन करून. त्यानंतर लाबुशेनला सुद्धा आऊट केलं स्टोक्सनी 65 रन्स करून. तुम्ही टॉप 3 बघितले 32, 72 आणि 65. तर टॉप 3 जर बघितले असेल तर चांगली बॅटिंग केली इंग्लंडच्या टॉप 3ने सुद्धा. त्यानंतर तुम्ही ग्रीन आणि स्मिथमध्ये सुद्धा एक चांगली पार्टनरशिप झाली. चांगली पार्टनरशिप झाल्यानंतर सुद्धा ब्रिलियंट बॅटिंग करत होता स्टीव्ह स्मिथ आणि आर्चर. ह्या दोघांमध्ये ना स्टार्टिंगपासून एक बॅटल दिसत होतं या मॅचमध्ये. स्टार्टिंगपासून ते लास्टच्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचे ते बाहेर आले, सगळ्या दोघांनी व्यक्त केलं, बट ते स्टार्टिंगपासूनच त्यांच्यामध्ये एक बॅटल्स होतं. जसं स्मिथ बॅटिंग करत होता आर्चरच्या पुढे जरा एक ॲग्रेसिव्ह बॅटिंग करत होता. असं मान वगैरे जास्त देत नव्हता. तर ते जरा खूपच होतं आर्चरला की माझ्या एवढ्या पेसवर सुद्धा स्मिथ अशी बॅटिंग करते. सो त्यांच्यात एक बॅटल, एक भारी क्रिकेटिंग बॅटल दिसत होतं. आणि त्यानंतर ग्रीन आऊट झाल्यानंतर कार्सने त्याचा विकेट घेतला 45 रन्सवर. त्यानंतर ॲलेक्स कॅरी आला बॅटिंगला. पहिल्याच बॉलला बेन डकेटने त्याचा कॅच सोडला. पहिलाच बॉल फेस करत होता ॲलेक्स कॅरीचा कॅच सोडला. तुम्ही कॅच नाही सोडू शकत. अशी कॅच एकदम इझी कॅच होता. बेन डकेटने कॅच सोडला. त्यानंतर ब्रिलियंट 1 हँडेड कॅच सुद्धा बघितला आपण विल जॅक्सचा, ज्या स्टीव्ह स्मिथ एकतर सेट झाल्यानंतर आऊट करणं हे जो रूट्स, स्टीव्ह स्मिथ, विराट कोहली यांना एकदा सेट झाल्यावर आऊट करणं एवढं सोपं नाही आहे. त्यामध्ये स्टीव्ह स्मिथला एकदम ब्लंडर कॅच होता. एक अशी डाय टाकली त्यांनी, एका हातामध्ये बॉल आला, एकदम ब्रिलियंट कॅच. आणि स्टीव्ह स्मिथला त्यांनी 61 रन्सवर आऊट केलं. तर त्यानंतर तुम्ही एवढा कॅच जर बघितला असेल फक्त विल जॅक्सचा, तर ओव्हरऑल जर फिल्डिंग बघितलं असेल इंग्लंडची खूप खराब होती. खूप कॅच सोडले. ॲलेक्स कॅरीचा कॅच सोडला. त्यानंतर तुम्ही बेन डकेट, परत एकदा जॉश इंगिल्सचा कॅच सोडला बेन डकेटने. कार्सने ड्रॉप केला निसारच्या बॉलिंगवर. परत खूप अवघड होतं. कॅच ड्रॉप केला निसारचा. त्यानंतर जो रूटने कॅच सोडला असेल ॲलेक्स कॅरीचा. तर ॲलेक्स कॅरीला ऑलरेडी दोन चान्सेस भेटले. एक बेन डकेटने ड्रॉप केला, देन सेकंड ड्रॉप केला तो कोणी केला ड्रॉप, जो रूटने केला. थोडा डिफिकल्ट होता बट स्लीपमध्ये, बट झाला असता कॅच. सो वीक फिल्डिंग होती थ्रूआउट जर तुम्ही जर बघितलं असेल तर हे सेकंड रिझन होतं इंग्लंडच्या लॉसमध्ये. फर्स्ट इनिंगमध्ये जर तुम्ही बघितलं असेल जिथं बेन स्टोक रनआउट झाला, थोड्याशा कारणामुळे बेन स्टोक रनआउट झाला, तिथं जर स्कोर 334ला जिथं इंग्लंडची इनिंग संपली ती 400 पार गेली असते. सो तिथं एक टर्निंग पॉईंट ठरला. सेकंड तुमची फिल्डिंग खूप खराब होती. तर ऑस्ट्रेलियाचे दुसऱ्या दिवशी जर त्यांचा स्कोर होता तो होता 378, 378 रनावर 6 आऊट झाले. जर कॅचेस वगैरे पकडले असते ॲलेक्स कॅरी, निसार वगैरे यांचा, तर स्कोर कमीत कमी 400च्या अराउंड आत्ता 8-9 विकेट असते. सो लीड जी नंतर 177 रनची झाली ती कमीत कमी मला वाटतं 60-70 रनाची असते. तर हा एक टर्निंग पॉईंट होता. वीक फिल्डिंग होती सेकंड डेमध्ये. तर अशा प्रकारे सेकंड डे संपला. ह्या असेच सेकंड टेस्टचा इथं ऑस्ट्रेलियाने लीड घेतली होती 44 रन. तर आता आपण बघूया तिसऱ्या दिवशी काय झालं. तर मित्रांनो, जसा डे 3 चालू झाला तर तुम्ही बघितलं असेल तर बेन स्टोकने लवकर विकेट घेतला. अर्ली विकेट घेतला निसारचा आऊट घेऊन एक त्यांनी पार्टनरशिप तिथे ब्रेक केली बेन स्टोकने. ॲलेक्स कॅरी आणि निसारमध्ये जी पार्टनरशिप होती, तर ॲलेक्स कॅरी आऊट झाला 63 रन्स करून. देन आर्चरने कॅच सोडला असेल. आर्चरने परत एकदा कॅच सोडला मिचेल स्टार्कचा. त्यावेळेस मिचेल स्टार्क बॅटिंग करत होता 25 ते 30 रनावर. तिथं परत एकदा आर्चरने कॅच सोडला. तुम्ही कॅच सोडू शकत नाही. तो सुद्धा एकदम अवघड कॅच नव्हता, तर कॅच सोडला. त्यानंतर आय थिंक स्टार्कने 77 रन सोडले. जर जिथं 25 ते 30 रनामध्ये जो कॅच सोडला त्यानंतर 77 रन सोडले, तर अराउंड 50 रन तिथून ॲड केले. तर तुम्हाला मी हे सांगितलं असेल की फिल्डिंग एकदम खूप खराब होती इंग्लंडची. तर हे कारणं होते, हे 3 कारणं असतील. एक असेल तुम्ही बघितलं असेल बेन स्टोकचा जो रनआउट, सेकंड फिल्डिंग
थर्ड तुम्ही बघितलं असेल तर स्टार्कची बॅटिंग तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. स्टीव्ह स्मिथ असू द्या, लाबुशेन असू द्या, यांच्याकडून एक्सपेक्ट करता की 50 करतात, 100 करतात. पण स्टार्कला ॲशेसमध्ये 77 रन्स केले. जे रन्स जोडले बॉलर्सनी, निसार असू द्या, बोलंट असू द्या, त्यांनी खूप रन जोडले. तर ते कुठंतरी नाही का त्रास देणार होते इंग्लंडला, तर तेच झालं. त्यानंतर बोलंड आणि स्टार्कमध्ये एक चांगली पार्टनरशिप झाली होती. स्टार्कने ब्रिलियंट बॅटिंग केली, 77 रन्स करून आऊट झाला त्याचे ते, तर त्यावेळेस पार्टनरशिप ब्रेक झाली. तशीच मग ऑस्ट्रेलियाची फर्स्ट इनिंग एंड झाली 511 रन्सवर. जिथं ती वाटत होती इनिंग्स 400च्या अराउंड एक्सपेक्ट होती की नाही का पूर्ण इनिंग संपत, ती गेली 511 रन्स. ऑलमोस्ट 100 ते 150 रन जास्त झाले, 100 ते 120 रन जास्त झाले होते. सो ते वर्क करणार नव्हतं. ते ऑलरेडी स्कोअर खूप झाला होता त्या पिचवर, जिथं बॅटिंग करणं खूप अवघड होतं. सेकंड इनिंगमध्ये अजून अवघड जाणार होतं बॅटिंग करणं. सो ज्यावेळेस फर्स्ट इनिंग संपली तर 511 रन झाले. ऑस्ट्रेलिया ऑलमोस्ट 177 रनची लीड घेतली होती. तर वर्क करणार नव्हतं, जास्त लीड झाली होती. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही इंग्लंड बॅटिंगला आली त्यावेळेस परत एकदा झॅक क्राउडनी चांगली सुरुवात केली. पण त्यानंतर परत एकदा बेन टॅकेट आऊट झाला लवकर. ओली पॉपनी सुद्धा चांगली बॅटिंग केली, बट 26 रन्स करून निसारच्या बॉलिंगवर कॉटन बॉल झाला. परत एकदा स्वतःच्याच बॉलिंगवर कॅच पकडला निसारनी. त्यानंतर निसारनी 2 असे कॅच पकडले, एक ओली पॉपला आऊट केलं आणि सेकंड त्यांनी झॅक क्राउलीला सुद्धा तसंच आऊट केलं. 44 रनवर झॅक क्राउलीचा कॅच अवघड होता, जरा खाली होता तरी त्यांनी कॅच पकडला. सो निसार फिनॉमिनल होता बॉलिंगमध्ये. सेकंड जेव्हा इनिंग आली इंग्लंडची, ब्रिलियंट बॉलिंग करत होता. ते एक गेम टर्निंग पॉईंट होतं की एकदम भारी बॉलिंग करत होता. परत रूटला आऊट केले स्टार्कने. एकदम रूट बॅटिंग करत होता ज्यावेळी, चांगला बॅट्समॅन होता. त्या एक फुल बॉल टाकला एकदम समोर बॅटिकली एकदा ड्राईव्ह लेनला टाकला आणि तिथून जे कॅच लागला तर तिथं कॅच पकडला गेला. तर तिथं एक मोठा प्लेअर आऊट झाला, जोरूट आऊट झाला. स्टार्कने त्याचा परत एकदा विकेट घेतला. 15 रन्स करून रूट आऊट झाला होता. त्यानंतर ब्रूक असेल 15 रन्स केले. परत तुम्ही घेतलं जेम्स स्मिथ 4 रन्सवर आऊट झाला. असाच डे 3 एंड झाला. इंग्लंडचा स्कोअर झाला 134वर 6 विकेट्स. तर खूप खराब बॅटिंग होती. खराब बॅटिंग इन द सेन्स बॉलिंग बी तशीच झालेली. आणि तुम्ही जे अप्रोच घेऊन येत होतात, ब्रूक असू द्या किंवा जेमी स्मिथ असू द्या, जे अटॅकिंग बॅटिंग करायचा ते प्रयत्न होता त्याच्यामध्ये ते सक्सेसफुल राहिले नाहीत. आणि त्याचं ब्रिलियंट बॉलिंग केली ऑस्ट्रेलियाकडून. निसार असू द्या, स्टार्क असू द्या एकदम, आणि बोलंडसुद्धा असू द्या, एकदम जबरदस्त बॉलिंग केली. आणि तसेच ऑस्ट्रेलियाची डे 3 एंड झाला तरी ऑस्ट्रेलियाची लीड होती 43 रनाची. तर बघितलं असेल इंग्लंड डे 3च्या एंडमध्ये 43 रन्स मागं होता आणि ऑलरेडी 6 विकेट्स लूज केले. फक्त त्यांच्याकडे एकच उमेद राहिली होती, तो होता आता बेन स्टोक्स. तर आपण डे 4ला काय झालं ते आता हे लास्ट डे होता, तर त्या डेमध्ये काय झालं ते आता आपण जाणून घेऊ. ज्यावेळेस चौथा दिवस सुरू झाला तर त्यावेळेस क्रीजवर स्टोक्स आणि विल जॅक्स होता. तर त्यांच्यामध्ये सुद्धा एक चांगली पार्टनरशिप झाली विल जॅक्स आणि स्टोक्समध्ये. तर विल जॅक्सने 41 रन केले आणि त्यानंतर निसारच्या बॉलिंगवर एक एज लागून मागे जो रूटने ब्लंडर कॅच पकडला, एकदम भारी कॅच पकडला आणि निसारला आऊट केलं. त्यावेळेस इंग्लंडची लीड होती 47 रन्सनी. ज्यावेळेस मागं होता डे 3मध्ये 43 रननी. त्यानंतर त्यांच्यात जी पार्टनरशिप झाली तर त्यानंतर विल जॅक्स ज्यावेळेस आऊट झाला त्यावेळेस 47 रनची लीड इंग्लंडकडे झाली. आणि ज्यावेळेस विल जॅक्स आऊट झाला त्यानंतर एक प्रकारे ब्रेक लागला इंग्लंडच्या इनिंग्सला. त्यानंतर 2-3 रन करूनच स्टोक्ससुद्धा आऊट झाला 50 रन्स स्कोअर करून. त्यावेळेस इंग्लंडची लीड होती ऑलमोस्ट 50 रनाची लीड होती. त्यानंतर निसारनी परत शेवटी कार्सला कॅच आऊट केले आणि 5 विकेट्स घेतले आणि फक्त 45 रन देऊन त्यांनी 5 विकेट घेतले. इंग्लंडची इनिंग 241 रन्सवर एंड झाली. इंग्लंडनी ऑलमोस्ट 64 रन्सची लीड घेतली. तर इंग्लंडकडं आताच्या पॉईंटला डे 4 ज्यावेळेस सेकंड इनिंग त्यांची एंड झाली 64 रनची लीड होती आणि 64 रन्स हे खूप कमी रन्स होते आणि आता वर्क करणार नव्हते. ज्यावेळेस ऑस्ट्रेलिया जेव्हा बॅटिंगला आली त्यावेळेस गट ॲटकिन्सनी 2 विकेट्स घेतल्या. एक होता हेडचा आणि लाबुशेनचा, तेवढ्याच 2 विकेट भेटल्या त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या इनिंगमध्ये. ज्यावेळेस स्टार्टिंगला बॅटिंगला आला हेड एकदम सांभाळून बॅटिंग केली. त्यानंतर जे शॉट्स मारले 4-6 आणि रन जास्त नव्हते, ऑनली 64 रन्स विनला होते. तर त्यांच्यामध्ये एक छोटीशी पार्टनरशिप झाली आणि त्याच्यामध्येच ऑलरेडी 30-40 रन होऊन गेले होते. त्यानंतर लाबुशेन आला आणि लवकर आऊट झाला, तर ते मॅटर करत नव्हतं. त्यानंतर स्टीव्ह स्मिथ त्यांच्या आणि काय बॅटिंग केली स्टीव्ह स्मिथने, जे ब्रिलियंट शॉट मारले. एक प्रकारे आता त्यांनी IPLच्या ऑप्शनमध्ये नाव दिले. एक प्रकारे सगळ्या टीम्स आहेत त्यांना एक संदेश होता की मी अशीसुद्धा बॅटिंग करू शकतो. त्यांनी 9 बॉलमध्ये 23 रन बनवले. स्टार्कला काय शॉट मारले आपलं आर्चरला एक वरून मारला कीपरच्या वरून, तर ते खूप शॉट 6ला एकदम. आणि त्याच्यामध्ये जे कॉम्पिटिशन होते ना
बॉल इन बॅटचं एकदम टॉप नॉच कॉम्पिटिशन बघायला भेटलं. स्टीव्ह स्मिथ आणि आर्चरमध्ये स्टीव्ह स्मिथ खूप ॲग्रेसिव्ह दिसतात थ्रूआउट त्या सेकंड इनिंग्समध्ये. तर ते थ्रूआउट मॅचमध्ये ते दिसत होतं त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन, पण लास्ट ज्यावेळेस जिंकणार होते तर त्यांच्यामध्ये थोडं ते बाहेरसुद्धा आलं. तर एकदम टॉप तुम्ही बघितलं असेल ॲशेस सगळे प्लेयर असतील, सगळे प्लेयर्स ऑलरेडी 5-6 महिने आधी सुरुवात करतात ॲशेसची टेस्टची तयारी करताना. तर हे सगळे प्लेयर्स असतात ना, ते तुम्ही त्यांचे 100% द्यायला तयार असतात. टॉप नॉच फॉर्ममध्ये एकदम टॉप क्वालिटी क्रिकेट तुम्हाला बघायला भेटतं ॲशेसमध्ये. तर अशा प्रकारेच ऑस्ट्रेलिया सेकंड टेस्टसुद्धा जिंकली. 2-0 आघाडी घेतली या 5 टेस्टमध्ये. तर आता इंग्लंडला काहीतरी करायची गरज आहे. त्यात तुम्ही त्यांचा हेड कोच मॅकलमनी त्याचं जर स्टेटमेंट पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये तो म्हणला आहे की आम्ही जास्त ओव्हर प्रॅक्टिस केली. सो ओव्हर प्रॅक्टिस तुम्ही मस्त आता एक्स्ट्रा केली असेल, पण ते आता दाखवायची खूप गरज आहे थर्ड टेस्टमध्ये. नाहीतर आता एक टेस्ट हरली की तुम्ही ऑलरेडी सिरीज हरणार आहेत. तर आता नक्कीच इंग्लंडला आता फाईट बॅक करायची गरज आहे. ऑलरेडी 2 टेस्ट हरलेले, तिसरी टेस्ट हरली, सिरीज हरणार आहेत. तर आता बघूयात इंग्लंड कशी फाईट बॅक करते. आणि आपण भेटूयात आता आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय मित्रांनो.